नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजचा विषय म्हणजे प्रेमाचा विषय। प्रेमाची स्टोरी, आपण ही लव्ह स्टोरी तुमच्यासमोर मी सादर करीत आहे। प्रेम करणं आणि प्रेमासाठी जगणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणतात। प्रेमासाठी जगताना आपण आपलं आयुष्य प्रिय व्यक्तीला समर्पित करतो। ती व्यक्ती सदैव आपल्या असल्याची भावना निर्माण करते। त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कैवार आपण होतो। जणू काय ती व्यक्तीच आपल्या अस्तित्वाचं एकमेव कारण असते। प्रेमासाठी वाटेल ते असे म्हटले जाते। प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी जीवी काहीही करायला तयार असतात। असेच अनेक उदाहरणं आपण पाहत असतो। आजच्या स्टोरीमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की प्रेम असतं, प्रेमानंतर विवाह होतो, विवाह होऊन 2 मुले होतात, त्यानंतर ती थोडी शरीराची भूक साधून दुसऱ्या माणसाकडे आकर्षित होते, दुसऱ्या तरुणाकडे आकर्षित होते आणि त्याचा शेवट काय होतो हेच आपल्याला या स्टोरीमधनं बघायचं आहे। तर आज पौर्णिमा असल्याने समुद्राला भरती आली होती। त्यातच समुद्र खवळल्याने जोरदार लाटाचे तांडव सुरू होते। काठावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकू येत होता। रोजीरोटीकरता कोळी बांधव आपल्या होड्या समुद्रात घालून मासेमारीसाठी निघाले होते। सूर्याची किरणे समुद्राच्या पाण्यावरती चमचमत होती। एखाद्या मासा पाण्यातून उसळी घेत होता। काही हौशी पर्यटक या अनोख्या समुद्राचे दर्शन घेत होते। कवी आनंद हा 2 दिवसासाठी समुद्र सफर करत होता। आजही तो लवकर सकाळी उठून समुद्राचं विलोभनीय दृश्य पाहून आपल्या काव्य प्रतिभेला जागे करत होता। तुफान आलंय समिंद्रा, तांडेलाचा पोरा जपून जरा मार, वाल्लव रे असं गाणं पुटपुटत तो आता जिथे लाटा जोरात धडकत होत्या त्या दगडावरती बसला होता। खिशातून कागद काढून त्याने 2 ओळी कागदावर लिहिल्या। पडलेल्या सोनेरी किरणाचं वर्णन करण्याच्या हेतूने त्यानं समोर पाहिलं, पाण्यात पाय सोडलेले होते आणि त्याच्या पायाला काहीतरी लागलं आणि कवी आनंदची नजर पायाकडे गेली आणि तो चपापला। अरे बापरे, पायाजवळ कुणाचा तरी मृतदेह वाहत होता। कविता लिहिलेला कागद पाण्यात उडून पडला। तो घेण्यासाठी धाडस त्याचं झालं नाही। तो घाबरला, परंतु न डगमगता किनाऱ्यावर असणाऱ्या पोलिसांना त्याने कल्पना दिली। त्या पोलिसांनी वरिष्ठांना खबर दिली। घटनेची खबर मिळताच फौजदार मारुती गुरव घटनास्थळी दाखल झाले। ताबडतोब त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यास सांगितला। तो एका तरुणाचा होता। मृतदेहाचा पंचनामा केला। पंचनामा सुरू असताना कवी आनंद मात्र गांगारून गेले होते। अर्धी कविता पूर्ण करण्यास त्यांना शब्द सुचले नाहीत। पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली, मात्र तिथे कोणताच पुरावा पोलिसांना सापडला नाही। मयत तरुणाच्या अंगावर मात्र जखमा दिसत होत्या। त्यामुळे त्याला मारून आणून समुद्रात टाकले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला होता। आजूबाजूचे अनेक पर्यटन होते, त्यांच्याकडे चौकशी केली, मात्र ते त्या तरुणाला ओळखत नव्हते। काही पर्यटक पोलिसांचा ससरेमिरा नको म्हणून आधीच पागल होते, आधीच तिथून पळाले होते। आता सूर्य बराच वर आला होता। बघणाऱ्यांची गर्दी जमली होती। अनेक होड्या पाण्यामध्ये मासेमारी करत होत्या। काठावरच्या मच्छीमार होड्यांना पोलिसांनी बाहेर येण्यास सांगितले। त्यांच्याकडे विचारपूस केली, मात्र या तरुणाविषयी काहीच माहिती त्यांच्या हाती लागली नाही। तरुण या ठिकाणी रात्री उशिरा दारू पीत बसले होते हे मात्र आपण लांबूनच पाहिले होते भाऊ। त्याच्यातला एक जण म्हटला, 3-4 तरुण इथे बसले होते, दारू पीत होते, मी त्यांना लांबून बघितलं, मी काय त्यांना जवळून बघितलं नाही असं एक तरुण त्यांना बोलला। आणि अशी माहिती पोलिसांना कळली। मग पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी समुद्र काठ पिंजून काढला, परंतु कोणताच मार्ग पोलिसांना मिळाला नाही। फौजदार मारुती गुरव यांनी वेगवेगळ्या दिशेने हवालदार ठोंबरेंना तपास करण्याचा आदेश दिला। हवालदार ठोंबरे संपूर्ण बंदराचा भाग पिंजून काढत होते। मयताची ओळख पटवणे गरजेचे होते। डॉक्टरांचा रिपोर्ट आला, त्यामध्ये चाकूने वार करण्यात आल्याचे व रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाले असे म्हटले जाते। त्यामुळे जे तरुण दारू पीत बसले होते त्यातील दोघे पण आरोपी असावेत असा अंदाज पोलिसांनी काढला होता। त्यामुळे ते दोघे कोण याचा पत्ता लावणं आवश्यक होतं। मात्र आता संपूर्ण दिवसभर कोणत्याच पोलीस स्टेशनला तरुण बेपत्ता आहे का याची नोंद घेतली जावी, मात्र असा कोणताच गुन्हा नोंद झालेला नव्हता। त्यामुळे फौजदार गुरव यांनी तपासणी दिशा बदलली। मृतदेहाच्या अंगावरील जप्त केलेल्या वस्तू त्याच्या बारकाईने पाहण्यास सुरुवात केली। वस्तू पाहत असताना
त्यांनी त्याच्या अंगावरील कपडे पाहिले आणि त्यांना काहीतरी उगमवले. त्यांना काहीतरी दिसलं, वेगळं काहीतरी दिसलं. हवालदार ठोंबरेंना गाडी काढण्यास सांगितली. पोलीस गाडी हळूहळू कोळीवाड्यातून पुढे गेली. एका विशिष्ट समाजाचे लोक तिथे राहत होते. त्या पाड्यामध्ये त्यांना बारकाईने मयत तरुणाचे फोटो दाखवण्यास सुरुवात केली. फोटो दाखवत पोलीस पुढे जात होते. एका ठिकाणी मयताची ओळख पटली. मयत तरुणाचे नाव महेश राऊत असे होते. फोटो पाहताच त्याची आई व पत्नी रडू लागली. महेश चांगल्या घरातील दिसत होता. त्याचा फोटो बघून प्रणालीने हंबरडा फोडला. मयताचे सोपस्कार पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रितसर फिर्याद नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. महेशचा कुणाबरोबर भांडणतंटा झाला होता का, महेश कोणाचे पैसे देणे घेणे होता का, हेही तपासण्यात आले. मात्र त्याचे कोणाशीही भांडण नव्हते अथवा देणे घेणे व्यवहार नव्हते. मग अशा शांत माणसाला कोण बरे मारेल? शिवाय त्याचे कोणाशी अनैतिक संबंध होते का, याचीही चाचपणी केली. महेश व प्रणालीचे लव्ह मॅरेज होते. गुन्ह्याचा तपास करताना आता कोणतेच कारण पुढे येत नव्हते. आता जो महेश होता त्याचं आणि त्याच्या प्रेमिकाचं हे विवाह झालं होतं, लव्ह मॅरेज झालेलं होतं. म्हणजे प्रणाली त्याची बायको होती. गुन्ह्याचा तपास करताना कोणतेच कारण त्यांना पुढे येत नव्हतं, कळत नव्हतं की झालं काय, विषय आहे काय, कशामुळे याचा खून झाला असावा. फौजदार गुरव हेही भुसकळ्यात पडले होते. महेश हा मार्केटमध्ये दुकान टाकून व्यवसाय करत होता. त्यामध्ये दुकानातून त्याला बऱ्यापैकी पैसे मिळत होते. त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. मात्र तपास करत असताना घरच्यांचा विरोध पत्करून दोघांनी लव्ह मॅरेज केले होते असे समजल्यावर प्रथम प्रणालीच्या आईवडिलांची चौकशी पोलिसांनी सुरू केली. प्रणालींच्या दोघा भावांची चौकशी केली, परंतु तिने मनाविरुद्ध लग्न केल्याने आपण तिच्याशी बोलत नव्हतो. शिवाय आपण तिच्या घरीही जात नव्हतो. आईवडिलांनी तिची व्यथा मांडली. त्यामुळे प्रथमदर्शनी प्रणालीच्या माहेरच्या कोणत्याच सहभाग दिसत नव्हता. त्यांनी घरच्यांनी विचारलं पण कोणताच काही सहभाग तिथं दिसत नव्हता. त्यामुळे पोलीस आणखी चक्रावले. महेशच्या दोघा भावांची चौकशी केली, मात्र त्यांनी दुःखवियोग बाजूला सावरून पोलिसांना सहकार्य केले. दोघांचे लव्ह मॅरेज, दोन्हीकडे कुटुंबाचा सहभाग हत्येमध्ये नाही. मात्र ते दोघे कोण होत हाच प्रश्न फौजदार मारुती गुरव यांना भेडसावत होता. तपास करताना पोलीस हैराण झाले होते. एका महिन्यानंतर हवालदार ठोंबरेंना हॉटेल प्रार्थनामध्ये संध्याकाळी प्रणाली एका तरुणाबरोबर जेवण करत असताना दिसली. बघा आता घटनेला वाचा कसा फुटला. पोलिसांना कसं एक वेगळी घटना त्यांच्या नजरेत आली आणि तिथून मेन गुन्हेगाराला पकडण्यात त्यांना एक सोय झाली. आतापर्यंत गुन्हेगार सापडत नव्हता. एका महिन्यानंतर हवालदार ठोंबरेंना हॉटेल प्रार्थनामध्ये संध्याकाळी प्रणाली एका तरुणाबरोबर जेवत करत असल्या त्यांना दिसली. हवालदार ठोंबरेंनी त्या दोघांचा पाठलाग केला. तिचा पती मरून नुकताच 1 महिना झाला आहे. ती विधवा हॉटेलात जेवायला कशी काय जाते हेच हवालदार ठोंबरेंना पटत नव्हते. गाडीवरून ते भरधाव जात होते. रात्रीचे 8 वाजले तेव्हा गाडी प्रणालीच्या दारासमोर थांबली. आता अंधार बराच दाटला होता. दाटलेल्या अंधारात प्रणालीनं त्या तरुणाच्या गालात चुंबन घेतलं आणि मग हवालदार ठोंबरेंच्या डोक्यात प्रकाश पडला. हे लव्ह मॅरेज नाही तर लव्ह ट्रायंगल आहे. या लव्ह ट्रायंगलनेच मयेचा घात झाला. फौजदार मारुती गुरव यांनी चौकशीसाठी प्रणालीला पोलीस स्टेशनला बोलावले. बोला मॅडम, तो तुमच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणारा कोण होता? या फौजदार गुरव साहेबांच्या प्रश्नावरती घाबरली. तो प्रथमेश माझा मित्र आहे. नुसता मित्र की या प्रश्नावरती गांगारली, थोडी घाबरली, थोडी चाचपरली. त्याचबरोबर वाघमारेबाईंनी 2 थप्पड प्रणालीच्या लागावल्या. होय साहेब, माझं प्रेम आहे प्रथमेशवरती. साहेब चाटच पडले. अरे आपण तर केव्हाच एवढं गुन्हेगारांना बघतोय, हे करतोय, ते करतोय. हिनं आपल्यापासून ही माहिती लपवली. जी बाई लव्ह मॅरेज करते ती दुसऱ्याची पुन्हा लव्ह ट्रायंगल करते. त्यांना काही सुचेना. साहेब माझी कामेच्छा महेश पुरू शकत नव्हता. अगदी लग्नापूर्वीपासून मी अशीच आहे. 2 मुलांनंतर महेशमधील उत्साह कमी झाला होता, म्हणून मी प्रथमेशला निवडलं. त्या दिवशी महेश, प्रथमेश व सज्जन असे तिघे मिळून समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यास गेले होते. आणि तेवढ्यात प्रथमेशला ठोकतच हवालदार ठोंबरेंनी आत आणले. बोल आता पुढचं तू.
असं यांचं प्रकरण पोलिसांसमोर येत गेलं आणि भांडे यांचे फुटत गेले. त्या दिवशी मग ठोंबऱ्यांना आतमध्ये बोलवलं. ठोंबऱ्यांनी आत बोलवलं त्याला. त्या दिवशी रात्रीच्या अंधारात आम्ही दारू पित होतो. मग तो सांगायला लागला सगळं काही. प्रथमेश सर्व हकीकत त्यांना पोलिसांना सांगायला लागला. त्या दिवशी रात्रीच्या अंधारात आम्ही दारू पित बसलो होतो. बराच अंदाज झाला होता. समुद्राला भरती आली होती. समुद्र खवळला होता. त्यामुळे जोरदार लाटांच्या आवाजात मी त्याच्यावर चाकूने वार केले. तो ठार होताच मृतदेह समुद्रात फेकून देऊन सज्जन व मी घरी आलो. 1 महिना आम्ही भेटलोही नव्हतो. मात्र आज प्रथमच भेटलो आहे. आता रितसर खटला चालून तिघांना जेलची हवा खावी लागणार आहे. तर बघा मित्रांनो, प्रेमाचा शेवट असाही होतो. प्रेमासाठी माणूस जे नाही ते करतो, पण नंतर प्रेम होऊन लग्न होऊन नंतर अशा काही घटना घडतात की त्या घटना बघून माणूस सुन्न पडतो. खरा प्रेम करणारा तिथे हरतो. तिथे त्याला वाटतं आत्महत्येशिवाय त्याच्याकडे दुसरं काही पर्याय नसतो. ह्या घटना दिवसेंदिवस समाजामध्ये खूप वाढत चाललेल्या आहेत. याला कुठंतरी आळा बसला पाहिजे. ह्या घटना कमी झाल्या पाहिजे. प्रेमातून गुन्हेगारीतून प्रेमासाठी गुन्हेगारी असे ह्या घटना चालूच आहे. हे असं चक्र चालूच राहते. हे कुठंतरी कमी व्हायला हवं. आणि असाच या स्टोरीचा इथे शेवट होतो. भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये नवीन कुठल्या घटनेमार्फत. तर धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. काळजी घ्या तुमची व तुमच्या परिवाराची. सतर्क राहा.